तुम्ही चुपडी 12 वाजता येऊन आमच्या घरी झोपापर्यंत डासात कसं होतं तुम्हाला कळते मग. 12 कडाया, 4 कडाया, सगळं लाईट चाललंय. तुम्ही लहान मुलं आहे द्यावं त्या मुलाच्या आईचं काय हाल उठलंय. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका बघा. शेतकऱ्यांना त्रास देणारच काय सगळं नाही बघा. तुम्ही आता आलाय हो साहेब, तुम्ही आता आल्यावर तुमचा विषय नाही. तुम्ही आता आला का की त्यांचे आमच्या आधी. ऐका की साहेब, तुम्ही ह्या सबस्टेशनला आता नवीन आलाय, तुमचा ह्यात दोष नाही. पण आमचं काय म्हणणं आहे साहेब, एखाद्या फिडरला लोड येतोय, तुम्ही लिंका कटा पाडा ना. अर्धा 4 ऐका की थांबा. तुमच्या वायरमॅनला थांबा साहेब, वायरमॅनला दुटी लावा. आमच्या शेतकऱ्याला सांगू 4 तास ह्या अर्ध्या लोकांना लाईट राहील आणि 4 तास अर्ध्या लोकांना भिजवू दे ना पाणी. लोड येतोय, लोडला डिवायडेशन करा तुम्ही. परत मी आता कसं झालंय साहेब माहिती आहे का, एक मिनिट आहे का, जुने सबस्टेशन आहे ना जिथं नवीन झाले ते आणि ती गावं तिकडे जायला पाहिजे ते पण ह्या सबस्टेशनला एक आहे. त्यामुळे लोड आता ह्या तुमच्या सगळ्यावर गेले सातत्यानं 2 महिने झालं तुम्ही फोन करताय, प्रत्येकाचा फोन येतोय, तुम्ही नाराज होत झाला, तुम्ही नाराजी व्यक्त करताय, सगळं खऱ्या सुटीत करतोय आमचा. माझं एकटं आहे असं ना काहीतरी निधी वगैरे मी बोलत असताना कुणी काही बोलू नका. तुमच्या सगळ्यावर इलाज मी त्यांना काढायला सांगितलं. आणि त्या पद्धतीने गेलो तरच आपल्याला मिळेल. अन्यथा आपण इतडवाद केला, मी जरी गेलो ना उद्या मुख्यमंत्र्याच्या दारात जरी जाऊन बसलो तरी काय मार्ग निघतो असं नाहीये. आपल्याला आता साहेब आमची तुम्हाला सांगोलकर म्हणून मी या गटाचा लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच माझी जबाबदारी आहे. परंतु इथं आता पंचायत समिती उपसभापती आहेत, सदस्य आहेत, प्रशांत आहेत, तिथं तुम्ही अधिकारी माने साहेब आहेत, आता नरबट आहेत, तिथं दिलखुजी आहेत, बाकी कोलेकर साहेब आहेत, सरपंच मी सगळी ज्येष्ठ मंडळी तुम्ही इथं आहे. आता मी काय कुणाचे विषय एक आहे, सीपेज कनेक्शनच्या बाबतीत जी काय अडचण होती, जी कनेक्शन येते तेवढा लोड येत नाही, चालत नाही, ह्याच्याबद्दल तर तुम्ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही त्या आता ही वारीच्यासाठी तुमचा काय स्टाफ गेला असेल भले, शेवटी ती काय पांढरा काय सेवा आपल्या सगळ्याचा देव आहे, ती होईल 4 दिवस जाऊ द्या. ते तुम्ही सीपेजचं कनेक्शन क्लिअर कट त्यांना पुरती लाईट मिळायला बंदोबस्त तुम्ही करा. नंबर 2 बोलतो ना मी, नंबर 2 सिंगल फेज बद्दलचा जो विषय आहे त्या सगळ्यात महत्वाचा विषय एक आहे की मुलांचा अभ्यास. एक वेळ हे दास बीस म्हणलाची मी लहान मुलं एक वेळ तो विषय दुय्यम, पण मुलांच्या अभ्यासाच्या वेळेस एक तर मुलगा सकाळी 8ला घरात बाहेर पडतो, तो संध्याकाळी 6ला घरात येतो. आपलं परत 6 ते 10 लोडशेडिंग, परत त्या लेकरांना घरात यायचं, अंधारात जेवायचं, जेवण त्याला झोप यायच्या वेळेस लाईट यायची. किती अर्धा तास चांगलंय काय मला कळलं की अर्धा तास. ऐकून घ्या. तुम्ही काय घेत नाही का, तुम्ही प्रत्येकाने सांगितलं मग आता मी. आणि ह्यात एक मत आहे, तुम्ही जे 25 अँपियर तुमची चूक नाही. ठीक आहे, कोयनेला वर पाणी नाही, कोयन्या 56% वर गेले, 70-75% वर गेल्यानंतर पूर्ण स्पीड लाईट चालू होईल. ही काय काळजी कशासाठी शासन घेतंय? कुठलंही शासन असू द्या, भाजप घेते असेल तर बघा ना, कुठलंही शासन असलं, मी जरी येतो तुम्ही जरी असला तर भविष्यात अडचणीचा प्यायच्या पाण्याचा विषय असेल किंवा भविष्यात लाईट अंधार होऊ नये यासाठी तर ती काळजी घेतो विषय, म्हणजे शासन काळजी घेतो. तर त्यात नंबर 2 तुम्ही 25 अँपियरच्या लोडसाठी हा फिडर 30 किलोमीटरचा 35 एक तर मूळ हे फिडर डिवायडेशन करायच्या अनुषंगानं तुम्ही वरिष्ठांशी बोलून त्यामध्ये ते अधिकार तुम्हाला नाही आहेत. ते अधिकार सीई लेवलला असतात माझ्या माहितीप्रमाणे. सीई लेवलला असते तर तुम्ही काय पत्रव्यवहार करा, त्यामध्ये हे काढून देतो मला द्या, तुम्ही करा. अधिकृत लागणं मी त्याच्याबद्दल पत्र देतो संबंधित डिपार्टमेंटच्या मंत्री महोदयांना. माझ्या मते सावे साहेबांकडे असेल ना तर सीएम साहेबांकडे असेल तर त्यावर घेऊन त्याच्यावर रिकमेंडेशन करून ते डिवायडेशन करायची परमिशन घेऊन द्यायची जबाबदारी माझी. तो विषय पालकमंत्री महोदयांना बोलतो, जयभवन हा विषय वारी झाला की सांगू, त्या पद्धतीने तो विषय करून घेऊ, तो भविष्यात. पण सध्याच्या